पण आता आपण जात आहोत मुंबईचे जे विसर्जन आहे ते बघण्यासाठी, म्हणजे आपल्या इकडेच कालबादेवी एरिया किंवा खेतवाडी आणि मरीन लाईन चौपाटी. आता आपण खेतवाडीमध्ये उभात आणि तुम्ही मागापासून बघत असेल एवढं गणपती बाहेर पडलं तेवढं दाखवलं, पण आता पाऊस पडत आहे आणि विचार करतो की पाऊस खूप आहे. तर नमस्कार मित्रांनो, कशा हसताय ना, हसलेच पाहिजे. तर तुमचं पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे आपल्या मुंबईचं राजांचं विसर्जन, म्हणजे गणपती विसर्जन आहे, म्हणजे मुंबईचे असतात त्याचे. आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणेच आपला राज भाई आहे, तो आला आहे गावानं. आणि तुम्ही बघत असणार की आपण गावचे व्हिडिओ म्हणजे गणपतीच्या विसर्जनचे टाकलेत नाही, आलेत माझ्याकडे, बघतो मी जसं जमेल तसं टाकले असतील का नसतील, कारण हा ब्लॉग मी अजून हा ब्लॉग शूट करेपर्यंत मी अजूनपर्यंत व्हिडिओ टाकलेत नाही कोणत्याच आपल्या विसर्जनच्या वगैरेचे. तर बघू, आलेत माझ्याकडे, मी बनवीन, टाकीन, नाही जमलं तर नाही टाकणार. पण आता आपण जात आहोत मुंबईचे जे विसर्जन आहे ते बघण्यासाठी, म्हणजे आपल्या इकडेच कालबादेवी एरिया किंवा खेतवाडी आणि मरीन लाईन चौपाटी ह्यासाठी जे गणपती येणार असतील ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो. जेवढं गणपती येतील ते. आता आपण थेट चिरा बाजारमध्ये जाणार, त्यानंतर आपला रूट सांगतो मी, चिरा बाजार नंतर खेतवाडी, नंतर आपण जाणार आपल्या इथे मरीन लाईनसाठी. नंतर दरवर्षी आपण प्रमाणे जशी बनवत त्याच रूटचे असतील, जेवढं गणपती येतील समोरील तेवढं गणपती तुम्हाला दाखवतो. बघू कसं दाखवा भेटेल आणि कसं व्हिडिओ होत आहे ती. जर व्हिडिओ आवडला तर तुम्हाला माहिती आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुढे व्हिडिओ बघित राहा की काय होते ते बघूया आपण. तर आता आपण बघू म्हणजे चिरा बाजारमधून अजूनपर्यंत गणपती बाहेर निघालेच नाही. आणि रातचा पहिल्यांदाच म्हणजे रात पहिल्यांदाच आले इकडं, म्हणजे गणपती आगमनासाठी, सॉरी विसर्जनासाठी. काय रात बरोबर ना, आगमन म्हणजे ते कसं 10 दिवस गेला तेव्हा समजलं नाही. गावानं आलो, तेव्हा जॉब निमित्त थोडं बाहेर गेलेलो आणि आजच सकाळी आलो इकडं मुंबईमध्ये. आणि आलो, झोपू पूर्ण नाही ते बोलला, कारण सकाळी कधी 5 वाजता आलो, कारण तो झोप पूर्ण झालेलं नाही थोडी. तेव्हा आता काय आपण गणपती आगमनासाठी सॉरी विसर्जनासाठी जात आहोत. आणि आता आपण प्रॉपर गिरगावमध्ये आहोत, बघू शकता इकडं. आणि आता बघू गिरगावचा राजा बाहेर निघालाय का नाही, आणि तो बाकी एक एक गणपती जसं बाहेर निघते ते दाखवीन तुम्हाला. तर बघूया. तर तुम्ही बघू शकता आता गिरगावचे राजे, सॉरी गिरगावचा राजा आहे, तिथं आपण आलो. आणि आता जस्ट त्यांच्या गेटमधून बाहेर पडत आहे, तुम्हाला दाखवतो गेटमधून बाहेर पडताना. आता तुम्हाला छोटीशी अपडेट देतो. तुम्ही आता बघितलंच ना, आपल्या गिरगावचा राजा बाहेर पडला आणि खूप मस्त शूट झालाय. बघू आता एडिटिंग करताना तुम्हाला दाखवीन कसं शूट झालंय ते. व्हिडिओमध्ये बघितलं असलं तुम्ही, दाखवीन काय बघितलं असलं तुम्ही. तर आता आपण डायरेक्ट खेतवाडीच्या दिशेने जात आहोत, बघू तिथून कोणते कोणते गणपती बाहेर निघत आहेत. त्यानंतर आपण तेच तुम्हाला बोललो मरीन लाईनसाठी जाऊ, तिकडे आपण बघू की कोणते आणखी गणपती बाहेर पडलेत ते बघूया कसा होतं व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आता गिरगावच्या राजाची काय बोलतात ते आगमनाचे शूट आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं व्हिडिओ वाटते ते. थोडं बघूया की कसं व्हिडिओ होत आहे ते.
खेतवाडीच्या इकडे आल्यात आणि मगाशी त्याची 2-3 गणपती होते. खेतवाडीचा 11 होता, नंबोदर 2-3 असे गणपती होते ते आपण बघायचे. आणि आता आपण थेट जे खेतवाडीतनं जे मेन बाहेर पडतात तिथनं म्हणजे त्यांचे खेतवाडीतनं जो मेन एक बाहेर पडतात ते आपण गणपती बघूया. आणि खूप छान मोठ्या 2 मूर्त्या दिसतात. एक खेतवाडीचा महाराज दिसतो येणारा आणि आणखी कोणते आहे गणपती बघूया कोणते आहेत ते. तर आता आपण खेतवाडीमध्ये उभा आहात आणि तुम्ही मागापासून बघत असाल एवढं गणपती आहे बाहेर पडलं तेवढं दाखवलं. पण आता पाऊस पडत आहे आणि विचार करतो की इकडे पाऊस खूप आहे. राजबाई पण भिजला आहे. राज पाऊस आहे ना, जाम पाऊस आहे चिक्कात ते का गुला ओढून आणखी मी ओला झालो आहे. आणि मी विचार करतो की याचं 2 पार्ट बनवीन आणि एक गणपती म्हणजे एक पार्ट म्हणजे आपल्या गिरगावमधनं आणि खेतवाडीमधून गणपती बाहेर निघण्याचा एक ब्लॉग बनवतो आणि दुसरा ब्लॉग आपला जे गणपती विसर्जनसाठी जातात हे आपण डायरेक्ट चौपाटीला जाऊ त्याचा एक ब्लॉग बनवू. बघू कसं बनते ते, एक बनते 2 बनवू ते बनवू ब्लॉग आणि तुम्हाला दाखवू कसे गणपती आपल्या इकडचे मुंबईचे आगमन तरी विसर्जन सोहळा असतो. आता आपण खेतवाडी प्रॉपर खेतवाडीमध्ये आहो आणि 1-2 गणपती गेले तर पुढे व्हिडिओ तुम्हाला ॲड होईलच. पण मी विचार करतो की 2 ब्लॉग बनवायचं आणि 2 ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवता येईल ते मी दाखवीन तुम्हाला. बघू आता पुढे गणपती एक मोठे गणपतीचे मूर्ती आहेत ते तुम्हाला ॲड करतो. नावं तर माहीत नाही, आपण व्हिडिओमध्ये बघू टाकता भेटलं तर. आता तुम्ही द्यायचं ते नाव तर दिसतं गणपतीवरती तर तुम्ही बघून घ्या. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुढे व्हिडिओ बघित राहा.
तरी ती गर्दी पुढे ढकलते. गणपती या पुढेच आहे ना, नेटवर्क साईड आहे तर तुला माझ्याजवळ यायला नाही मागे ढकलते. तू आधी आलास ना त्याच्यावर. पोलीस स्टेशन पूर्ण जगावर एका पायावर उभा असलेला आपला गणपती बाप्पा तालामध्ये इतिहास
इथं चौकटीकडे बाप्पाच्या विसर्जनाला मंडळ राजा उत्कर्षाचा राजा तेजुकाचा अध्यक्ष युवा सेक्रेटरी युवा प्रतिनिधी त्यांनी व्यासपीठ अटेंड करायचं आणि आमच्यातर्फे आम्ही अशाच गणपतीच्या स्वागतासाठी मुलींच्या तर्फे अर्पण करायचं. तुम्ही एकटे आला तरी चालेल. 10 दिवस तिकडे आलो ना पुढच्या वर्षी पण राजा तेजुका गणपती बाप्पा पुढच्या वर्षी राजा देऊ काय सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. कर्तव्य बजावत असलेल्या सर्व पोलीस बांधवांना देतोय. पाऊस पाण्यामध्ये आणि देखील आपलं कर्तव्य ते बजावत आहे. सर्व पोलीस बांधव आणि या सर्वांना खूप धन्यवाद आहे. रस्त्याच्या संदर्भात उभे असलेल्या सर्व त्यांच्या आसपास असलेल्या पाण्याच्या बाटल्या ज्या आहेत त्या पाण्याच्या बाटल्या गोळा करणाऱ्या लोकांच्या ताब्यात घ्यायचे आहेत. रस्त्यावर टाकू नका. वृत्ती केलेली आहे त्याचाही सर्वांनी उत्साहाने स्वागत करायचं आणि हळूहळू पुढे सरकत राहायचं. होता है मुंबई का राजा आला. किरण तावडे व स्वप्नील मरक यांचंही या ठिकाणी आम्ही खूप खूप स्वागत देतो.
किरण तावडे व स्वप्नील परब यांना खूप खूप शुभेच्छा. मुंबईला खऱ्या अर्थाने आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. मुंबई कोकणा बुद्ध मुंबई विभाग क्रमांक 12 सर्व गणपतींचे हार्दिक हार्दिक स्वागत. आपले स्वागत करण्याकरिता विभाग प्रमुख श्री संतोष देशमुंडे, महिला विभाग संघटनेच्या साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 चौधरी आणि जातो ना घरी जातो तर बस मित्रांनो, व्हिडिओ एवढीच होती. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि व्हिडिओचा DN डायरेक्ट मी ऑफिसला येऊनच करतोय, कारण मला तिकडे येताना खूप गणपती येत होता आणि व्हिडिओ DN करायला आपला आवाज नाही ना काय ना, म्हणून प्रॉपर आता एक व्हिडिओ त्यासाठी बनवतही. ॲक्च्युली काय झालं, तिथून मी गणेश गलीचा राजा आला आणि तसंच मी निघालो, तुम्ही बघितले असणार व्हिडिओमध्ये, कारण 8:30 वाजले त्यावेळेस, कारण एवढा वेळ थांबणं शक्य नव्हतं, कारण मी त्याच दिवशी तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला मी जस्ट जॉब निमित्त बाहेर होतो आणि त्या दिवशीच आलेलो सकाळी, आणि तसंच आपल्या गणपती दर्शनासाठी निघालो मी. त्यामुळे झोप पूर्ण नव्हती आणि थोडा थकावा वाटत होता अंगामध्ये. मग मला जाऊ दे, आपले दरवर्षीप्रमाणे मी एवढा गणपती बघतो, नंतर मला बंद करूया व्हिडिओ, म्हणजे घरी जाऊया. आणि राजपो होता सोबत, तो पण थकला होता, तर फर्स्ट टाइम होता, एवढा टाइम तो उभा होता आपल्यासोबत सकाळपासून. आणि दुसरी बघायला गेलं तर गोष्ट, मी बोललो दुसरी व्हिडिओ आपण बनवू, 2 भाग बनवू, पण 2 भाग नाही, एकाच भागमध्ये मी कव्हर केले आहे सर्व. आणि गणेश आपल्या लालबागच्या राजाचं विसर्जनचा आगमनाची विसर्जनची व्हिडिओ बनवणार होतो मी, पण सकाळी उठलो नाही मी, पाऊस पण खूप होता आणि गणपती आमच्याकडे 5 वाजतेपर्यंत येतो, पण मी त्यावेळेस गेलो नाही. आणि तर मला संध्याकाळी पण माहिती पडलं गणपती अजून तिथंच आहे लालबागचा राजा, पण नाही गेलो. मला राहू दे बोला, तर काय जाऊन फायदा नाही बोलला, म्हणजे फायदा म्हणजे असं नाही, मन नाही केलं की जायचं की अजूनपर्यंत गणपती बाप्पा अजून विसर्जन झालं नाही. कमीत कमी रात्री, काल रात्री म्हणजे रविवारी रात्री कमीत कमी किती वाजले, 10 का 9 वाजले काहीतरी विसर्जन होता, म्हणजे एवढा टाइम गणपती तिथंच होता. नंतर काय प्रॉब्लेम होता, तुम्हाला न्यूजवरती ऐकून तुम्हाला समज असं काय प्रॉब्लेम होतं ते. बस आपले हे गिरगावमधील आणि मुंबईमधील गणपती विसर्जनची व्हिडिओ होती. व्हिडिओ आवडते नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुंबईच्या आणखी व्हिडिओ नाही, काही गावचे व्हिडिओ तर येणारच.